नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करते. तर आता आपल्याला माहीत आहे की बघा, आता चैत्र नवरात्र ही नुकतीच होऊन गेली आहे आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो तर बरेच जणांच्या सेवा राहिल्या असतील. जशी शारदीय नवरात्र आपल्यासाठी महत्त्वाची असते तशी चैत्र नवरात्र, चैत्र पौर्णिमासुद्धा ही खूप अतिशय महत्त्वाची असते आपल्या कुलदेवीचा कुळाचार, कुलदेवीची सेवा करण्यासाठी. तर आता ज्यांना शक्य झालं नाही चैत्र नवरात्रीमध्ये सेवा करणं, कुलदेवीचा कुळाचार करणं, ओटी भरणं, परत तसंच देवीच्या आरत्या करणं, पारायण करणं कोणाला शक्य झालं नाही त्यांनी आता ही सगळी सेवा तुम्हाला कधी करायची आहे तर चैत्र पौर्णिमेला करायची आहे. आपण ज्या काही सेवा करतो दर महिन्याच्या पौर्णिमेला त्यासुद्धा आपल्याला सगळ्या करायच्या आहेत. आणि सत्यनारायण आपण जे करतो ते कधी करायचं आहे, परत त्याच्यासोबतच कुलदेवीची सेवा आपल्याला अशी कोणती करायची आहे. तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कोणी मध्ये स्किप करू नका. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट नक्की करा. तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता चैत्र महिना हा असतो तर हा अतिशय महत्त्वाचा असतो. आता आपल्याला माहिती आहे गुढीपाडवा असतो तर त्या दिवसापासूनच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही होत असते. परत तसंच आपण चैत्र नवरात्रसुद्धा साजरी करतो, सेवा भरपूर करतो आपल्या कुलदेवीच्या. आपले स्वामी समर्थ महाराज यांची बघा पुण्यतिथीसुद्धा आहे चैत्र महिन्यामध्येच, आता लवकरच येणार आहे. तर त्या संदर्भातसुद्धा व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर की आपल्याला त्यावेळेस सेवा अशी कोणती करायची, कारण आता गुरुचैत्र सप्ताहसुद्धा हा सुरू होणार आहे. त्यामुळे बघा चैत्र महिना हा अतिशय महत्त्वाचा असतो आपल्या सेवेसाठी. आणि चैत्र पौर्णिमा जी असते ती सुद्धा सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे आपल्याला काही सेवा चुकवायच्या नाही आहे, सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर आता आपण जाणून घेऊया की चैत्र पौर्णिमा ही किती तारखेला आहे आणि कधीपासून सुरुवात होणार आहे पौर्णिमेला, तिथी कधी आहे. तर आता चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती आहे 1 तारखेला, 1 एप्रिल 2026, वार आहे बुधवार, या दिवशी आलेले आहे 1 तारखेला. आणि 2 तारखेला समाप्ती होणार आहे. आता कधी सुरू होणार आहे ते सांगते बघा. 1 तारखेला पौर्णिमा 7:07 सकाळी सुरू होणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी 2 तारखेला म्हणजे गुरुवारी हनुमान जयंती आहे त्या दिवशी. तर पौर्णिमा जी आहे तर समाप्ती आहे सकाळी 7:42. परत एकदा सांगते, पौर्णिमा ही सुरू होणार आहे 7:07 1 तारखेला बुधवारी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही समाप्त होणार आहे 7:42. आता बऱ्याच जणांना असं वाटते की आम्ही 1 तारखेला सेवा करायची आहे का 2 तारखेला, कारण 2 दिवस पौर्णिमा आहे. बघा तुम्हाला सांगते मी, 1 तारखेला तुम्हाला सांगितलं सकाळी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही संपणार आहे 2 तारखेला गुरुवारी. म्हणजे तुम्ही त्या दिवशीसुद्धा सेवा करू शकता आणि तुम्ही 1 तारखेलासुद्धा सेवा सगळी करू शकता. तर आपण चैत्र नवरात्रीमध्ये ज्या काही सेवा करतो तर तुमच्याकडनं त्या राहून गेल्या असतील, काहीतरी मिस झाले असतील, तर तुम्ही बघा या पौर्णिमेला करू शकता. तर तुम्ही 1 तारखेला करा किंवा 2 तारखेला करा, कारण की बघा 1 तारखेला सकाळी पौर्णिमा ही सुरू होणार आहे आणि 2 तारखेला ही सकाळी संपणार आहे 7:42. पण सूर्याने ही पाहिलेली आहे पौर्णिमा कधी 2 तारखेला आणि 1 तारखेलासुद्धा. त्यामुळे बघा 2 तारखेलासुद्धा पूर्ण दिवस आपण सेवा करू शकतो आणि 1 तारखेलासुद्धा आपण सगळी सेवा करू शकतो. आपल्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार आपण जे सत्यनारायण करतो ना तर ते आपल्याला आता कधी करायचं आहे तर ते आपल्याला 1 तारखेला करायचं आहे. लक्षात घ्या, 1 तारखेलाच आपल्याला करायचं आहे, कारण दुसऱ्या दिवशी पौर्णिमा ही संपते, सकाळीच दुसऱ्या दिवशी पौर्णिमा ही संपणार आहे. कारण बघा सत्यनारायण हे आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचं असतं, त्याचे काही नियम असतात, त्यामुळे आपण ही प्रदोष काळामध्येच करायची असते. तर तुम्हाला समजलं असेल की सत्यनारायण आपण करतो दर महिन्याच्या पौर्णिमेला, तर ते 1 तारखेला करायचं. आणि जरी तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी मग करा तरी चालेल, कारण सूर्याने ही पाहिलेली आहे 2 तारखेला, त्यामुळे तुम्ही करू शकता. पण तिथीनुसार बघा तुम्हाला 1 तारखेलाच प्रदोष काळामध्ये करायची आहे. म्हणजे प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 4:30च्या नंतर, म्हणजे 7च्या आधी तुम्हाला त्या वेळेमध्येच प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा ही करून घ्यायची आहे. आणि आपण जो काही उपवास करतो ना दर महिन्याच्या पौर्णिमेला, परत सत्यनारायणचा उपवास आपण जो करतो तर तो उपवास आपल्याला कधी करायचा आहे तर तो उपवास आपल्याला 2 तारखेला करायचा आहे. 1 तारखेला फक्त आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे आणि 2 तारखेला आपल्याला तो उपवास करायचा आहे, लक्षात घ्या. आणि 2 तारखेला हनुमान जयंतीसुद्धा आहे, तर त्या दिवशी बघा आपल्याला तीसुद्धा सेवा करायची आहे. तर आपल्या ज्या काही बघा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये बघा, हे नित्यसेवेचा आपला ग्रंथ आहे ना, याच्यामध्ये ज्या काही सेवा आहे आपल्या मारुतीच्या हनुमानच्या ज्या काही सेवा आहेत ना, मारुती स्तोत्र वगैरे ना, तर ते सगळं तुम्ही पठण करू शकता. हनुमान चालीसासुद्धा तुम्ही पठण करू शकता. म्हणजे ज्या काही तुम्हाला सेवा येतात त्या तुम्ही सगळ्या करू शकता. तर हा जो ग्रंथ आहे ना आपला बघा,
श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ हा आहे. तर या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं. एक तरी पारायण तुम्ही नक्की करा. तर तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या तरी तुम्हाला बघा या ग्रंथाचंच पारायण करायचं आहे. कारण हा ग्रंथ आपल्या कुलदेवीचा आहे. आपल्या कुलदेवीची सेवा घडते या ग्रंथामुळे. म्हणजे तुमच्याकडनं तुमच्या कुलदेवीची सेवा होईल. जशी आपण शारदीय नवरात्रीमध्ये सेवा करतो ना, तसं आता ही नवरात्र आपली होऊन गेली, चैत्र नवरात्र तुमच्याकडनं राहून गेलं असेल. त्यामुळे तुम्हाला सांगते, तुम्ही आता या चैत्र पौर्णिमा आहे, सर्वात महत्त्वाची आहे, मोठी पौर्णिमा आहे, तर तुम्ही या दिवशीसुद्धा तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकता. जर तुमच्याकडे हा ग्रंथ असेल, श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ बघा हा आहे, तर हा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पारायण करायचं आहे. आणि नसेल तर तुम्हाला घेऊन यायचं आहे. हा ग्रंथ आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये भेटून जाईल तुम्हाला. तर आता जे भक्त करतात ना कुलदेवीची सेवा, त्यांना माहीत आहे की आपल्याला या ग्रंथाची सुरुवात ही कुठून करायची असते आणि किती अध्याय आहेत. पण बघा जे नवीन आहेत त्यांना माहिती नसेल, मी त्यांच्यासाठी सांगते. बघा हा जो ग्रंथ आहे ना, अतिशय खूप प्रभावी आहे. ग्रंथ आपल्याला सुरुवात कुठून करायची असते तर बघा आपलं हे जे आहे स्वामी स्तवन, तिथून आपल्याला सुरुवात करायची असते. हे स्वामी स्तवन बोलायचं आहे. त्याच्यानंतर एक माळ जपायची आहे आपल्या स्वामींच्या नामस्मरणाची, म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी एक माळ जपायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करायची आहे. तर आता स्वामी स्तवन आणि एक माळ जपल्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे पारायण करायला. तर बघा तुम्हाला सांगते तर कसं कुठून सुरुवात करायची. तर बघा हे जे आहे ना देव्या कवचम आहे, तर तिथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अग्रला स्तोत्रम जे आहे, अग्रला स्तोत्रम ते तुम्हाला पठण करायचं आहे. नंतर अथ किलकम स्तोत्रम जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे. नंतर रात्रीसूक्त तुम्हाला पठण करायचं आहे. रात्रीसूक्त बोलून झाल्याच्या नंतर मग अध्याय पहिला आहे तो तुम्हाला सुरुवात करायची अध्याय पहिल्यापासून. म्हणजे आधी सुरुवातीला जे आपल्याला असतं वाचायचं ते वाचून घ्यायचं. डायरेक्ट अध्याय पहिला वाचायला सुरुवात करायची नाही, लक्षात घ्या. जशी सुरुवात आहे तशीच आपल्याला करायची आहे, मध्येच काही सोडायचं नाही. तरच सेवेचं तुम्हाला संपूर्ण फळ हे मिळणार आहे. तर आता अध्याय पहिला सुरू झाला, मग तेव्हापासून सगळे एक एक अध्याय वाचायचे. शेवटला अध्याय 13वा आहे. बघा याच्यामध्ये फक्त 13 अध्याय आहेत. तर हा अध्याय 13वा तुमचा झाला ना, अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत. नंतर अध्याय पूर्ण झाले. बघा इथं दिलेला आहे एक माळ नवारणव मंत्राची आहे. इथं मंत्रसुद्धा दिलेला आहे आणि हा मंत्र याच्यामध्ये सुद्धा आहे. आणि आपलं जे नित्यसेवेचं ग्रंथ आहे स्वामींच्या केंद्रातला त्याच्यामध्ये सुद्धा आहे. तर बघा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. म्हणजे एक माळ जपायची आहे कुलदेवीच्या मंत्राची. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय. तर या मंत्राची तुम्हाला एक माळ तरी जप करायचा आहे तुमचं हे सगळं वाचून झाल्याच्या नंतर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, एक माळ जप झाल्याच्या नंतर तुम्हाला हे जे आहे तंत्रोक्त देवी सूक्त हे पठण करायचं आहे. आणि नंतर पार्थानिक रहस्य जे आहे ते पठण करायचं आहे. आणि वैकृतिक रहस्य आहे ते सुद्धा पठण करायचं आहे. आणि शेवटला हे बोलायचं आहे क्षमापान स्तोत्रम जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे. म्हणजे झालं. ज्यावेळेस तुम्ही हा संपूर्ण ग्रंथ पठण कराल, स्वामी स्तवन बोलाल आणि शेवटला क्षमापन स्तोत्रम जे आहे ते तुम्ही पठण कराल, त्यावेळेस तुमचं पूर्ण एक पाठ म्हणजे एक पारायण असं होणार आहे. आता आपल्याला माहिती आहे शारदीय नवरात्रीमध्ये आपण किती पाठ करतो, बरेच पाठ आपण करतो. त्यामुळे बघा तुमच्याकडनं तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला सांगते 1.5 तास लागेल. तुम्हाला हा जो ग्रंथ आहे पठण करायला 1.5 तास लागेल. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा वाचत असाल तर तुम्हाला 2-2.25 तास लागतील. आता जे रेग्युलर असतात त्यांना काय नाही, 1-1.5 तासामध्ये होऊन जाते इझिली. त्यामुळे तुम्हाला सांगते बघा हा जो ग्रंथ आहे ना श्री दुर्गा सप्तशती अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या कुलदेवीची सेवा घडते. जसं आपल्या कुलदेवांची म्हणजे आपल्या खंडेराव महाराजांची आपण सेवा करतो, श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करतो ना, त्यावेळेस आपल्या खंडोबाची सेवा होते कुलदेवांची. तर तसंच आपल्या आई भगवतीची आपल्या कुलदेवीची सेवा घडते या ग्रंथामुळे. त्यामुळे बघा हा ग्रंथ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. तुम्ही एकतरी पारायण नक्की करा या चैत्र पौर्णिमेला. तर बघा तुम्हाला मी आधीच सांगितलं की म्हणजे जो काही कुळाचार असतो आपण करतो तो तुम्हाला करायचा आहे. म्हणजे वटी वगैरे भरायची आहे, देवीची आरती करा, परत मंत्रस्तोत्र पठण करा तुम्हाला जे येतात ते. त्याच्यासोबतच आता हे जे आहे दुर्गा सप्तशती ग्रंथ त्याचं पारायण तुम्ही एक तरी करा. आणि त्याच्यासोबतच बघा नवारणव मंत्राची तुम्हाला माळ जपायची सांगितलं मी एक, ज्यावेळेस तुम्ही पारायण कराल त्यावेळेस. पण आणि जरी नाही केलं पारायण तुम्ही फक्त यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण करा तरी चालेल. आणि बघा दिवसभरामध्ये जरी तुम्हाला काही शक्य झालं नाही फक्त नवारणव मंत्र पठण करा. म्हणजे आपण कसं श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण अखंड करतो तसंच आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा आपल्याकडनं घडवायची आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते बघा हा मंत्र बोलायचा आहे तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय. या मंत्राची तुम्हाला माळ जपायची आहे. आता जसं आपण स्वामी समर्थांची सेवा करतो, आपल्या गुरूंची मनापासून सेवा करतो, तसंच आपली जी आई भगवती आहे, आपली ही आई आहे, कुलदेवी ही
आपली आई असते आणि जे कुलदेव असतात खंडोबा ते आपले वडील असतात. त्यामुळे आपल्या गुरूंची, आपल्या आईवडिलांची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे. त्यांना पण बघा तर स्वामी महाराजसुद्धा बोलत असतात की पहिली तुम्ही तुमच्या कुलदेवीची आणि कुलदेवतांची सेवा तुम्ही करा, नंतर तुम्ही माझ्याकडे या सेवा करायला, हे आपले असे गुरु बोलत असतात. त्यामुळे तुम्हाला सांगते बघा, तुमच्याकडनं थोडी तरी सेवा घडावी. त्यावेळेस आपण बघा आपल्या कुलदेवीला, कुलदेवतांना ज्यावेळेस आपण विसरतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात, खूप साऱ्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. असं असतं. त्याची बरीच कारणं आहे. लग्न जमत नसतं, लग्न जमत नाही, संतानप्राप्ती नाही, घरामध्ये भांडणं असतात, नवरा बायकोचं पटत नाही, पर डिवोर्सपर्यंत त्यांच्या केस जातात. म्हणजे तर आपण किती जरी कष्टाचा पैसा कमवला तरी तो बघा आपल्याकडं राहत नाही. म्हणजे अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये ही राहतच नाही. किती तुम्ही कष्ट करा, किती तुम्ही पैसा कमवा, तरी तुमच्या घरापर्यंत ती लक्ष्मी काही येत नाही, ती बाहेरच्या बाहेरच निघून जाते. हेच कारण असतं. ज्यावेळेस आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही, आपल्या कुलदेवतांची आपल्या आयुष्यामध्ये सेवा राहून जाते कुठेतरी. फक्त आपण आपल्या स्वामींची सेवा केली, गुरूंची केली ते ठीक आहे, पण आपल्या कुलदेवीची, कुलदेवतांची सेवासुद्धा आपल्याकडनंही घडली पाहिजे. आपल्या कुलदेवीला, कुलदेवतांना ज्यावेळेस आपण विसरतो त्यावेळेस हे सगळं असं घडत असतं आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये. तर आपण जशी आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची सेवा करतो तसंच आपल्या कुलदेवीची, कुलदेवतांची सुद्धा सेवा आपल्याकडनंही घडली पाहिजे. आणि त्या दिवशी बघा पौर्णिमा आहे, तर आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, रांगोळी काढायची, तसंच आपलं देवघर स्वच्छ करायचे, देवांना आंघोळ्या घालायच्या आहेत, अभिषेक करायचा आहे. आणि बघा तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर फोटो तुम्हाला त्या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आता त्याच्यावर आपण अभिषेक नाही करू शकत, पण तुमच्याकडे जर तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल आता तिच्यावर तुम्हाला नक्की अभिषेक करायचा आहे. बघा लक्षात घ्या, विसरू नका. तर अभिषेक आपण कसा करू शकतो, तर बघा पाण्याने करू शकता तुम्ही फक्त, किंवा दुधाने करा, किंवा पंचामृताने करा, तुम्हाला जे शक्य होईल त्याने तुम्ही अभिषेक करू शकता. किंवा आपण बघा फक्त हळदी कुंकवाचा सुद्धा अभिषेक करतो, ते सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार. आणि अजून काही तुमचे प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणी विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते, कुलदेवीच्या चरणी रुजू करते आणि इथंच मध्ये धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.